हाँ, दो बज जाने का। नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव पासून जे आहे ते आळणी हद्दीत असलेलं हे जे आहे ते इथं मतिमंद मुलींची जी शाळा आहे ह्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे इथं. आणि इथं जे आहे त्या शाळेमध्ये कशा पद्धतीने जे आहे ती इथं मुली आहेत आणि सर पण आहेत. आणि माझ्या पाठीमागे पाहिलं तर तुम्ही इथं त्यांचं हे शिक्षणच करतात नाही तर म्हणजे शाळा शिकवत आहेत ना. निवासी भाग आहे हा, अच्छा, हे निवासी भाग आहे. मी इथं उभारलेलो आहे आणि इथं जे आहे ते आता ह्यांचा सुट्टीचा टायमिंग झालेला आहे आणि लेकरं जे आहेत ते खेळत आहेत. अनेक असे आपल्या सोबत मॅडम आहेत, ह्या शाळेतले आहेत. आपण त्यांची सावनी विचारणार. मॅडम, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव रुपाली कांबळे. मी इथं मानसोपचार तज्ञ म्हणून काम करते. जवळजवळ मी 2013 पासून इथे कार्यरत आहे. अच्छा, आता हे तुम्ही हे जी शाळा जी आहे कुठं आहे शाळा? सध्या आमची शाळा आळणी या गावामध्ये म्हणजे विमानतळ रोड आणि आळणी या गावामध्ये शाळा आहे. अच्छा, ते आता जे आहे ते काय काय उपक्रम राबवले? सध्या बालगृहामध्ये आमच्याकडे 122 मुली आहेत आणि यांचं इथं शिक्षण, विशेष शिक्षण, पुनर्वसन आणि संगोपनाचं कार्य चालतं. आणि आता सध्या मुलींचा हा खेळाचा टायमिंग असतो 4 ते 5चा. आता मुली सध्या खेळत आहेत. आम्हाला नुकतीच एक ओपन जिम इथे मिळालेली आहे. मुलींना खेळण्यासाठी त्यांचा शारीरिक व्यायाम व्हावा, त्यांचा विकास व्हावा, त्याचबरोबर त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी त्यांच्यासाठी विविध खेळ घेतले जातात आणि वेगवेगळे उपक्रम देखील इथे राबवले जातात. उपक्रमामध्ये आम्ही या मुलींना, जे 18 वर्षापर्यंतच्या मुली आहेत आणि काही 18 वर्षाच्या पुढच्या देखील वयोगटातल्या मुली आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. गेली 5 ते 6 वर्ष आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा उपक्रम देखील आम्ही राबवत आहोत. आणि ते गणपती पूर्ण पर्यावरण पूरक म्हणजे मातीपासून बनवलेले असतात. आमचे कला शिक्षक आहेत निजा ढगे मॅडम, या त्या मुलींना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्या देखरेखीखाली मुली इको फ्रेंडली गणपती बनवतात. उस्मानाबाद शहरामध्ये मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे सेंट्रल बिल्डिंग, बार्शी नाका इथे आमचे स्टॉल देखील दरवर्षी लावले जातात आणि त्याच्या विक्रीसाठी हे गणपती आम्ही ठेवतो. परंतु त्याच्यामधून किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हा त्यातला आमचा महत्त्वाचा उद्देश नाही, परंतु या मुलांमधील, या विशेष मुलांमधील कलागुण इतरांपर्यंत पोहोचावेत. कारण आळणीसारख्या ग्रामीण भागामध्ये संस्था काम करते हे इथल्या काही धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना देखील माहीत नाही. या मुलांचे कलागुण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मेन उद्देश असतो. अच्छा, आता इथं जी मुली जी आहेत माझ्या पाठीमागे इकडे पाहता तुम्ही, माझ्या समोर इकडे दाखवा कॅमेरा. बघा इथं मॅडम स्वतः बसलेले आहेत. आपण तिकडे जाणार. चला मॅडम, इकडे जाऊया आपण. तर बघा इकडे तुम्ही इकडे पाहता, इकडे जे आहे ती इथं मुली खेळत आहेत आणि आपण इकडे जाणार आहे. तिथे मॅडम पण आहेत तिथे बसलेल्या आणि मॅडम स्वतः जे आहे ती खेळ घेतात. इकडे दाखवा, पुढे दाखवा इकडे. बघा इकडे मॅडम, हे काय करताय ते? आता सध्या हे आमच्या विशेष शिक्षक, कला शिक्षक आहेत आणि आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्या स्वतः मुलींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन हे खेळ घेत असतात. कारण ह्या मुली, यातल्या बऱ्याच मुली आहेत की त्या सिव्हिअर आहेत. काही मुली आहेत की सौम्य मतिमंदत्व या प्रकारामध्ये येतात. यांच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरी असतात, सौम्य, मध्यम, तीव्र आणि अतितीव्र. ज्या सिव्हिअर मुली आहेत त्यांना आपण स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन खेळल्याशिवाय, त्यांना पार्टिसिपेट केल्याशिवाय त्या स्वतः म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीत. त्यासाठी या मॅडम स्वतःहून त्यांचा खेळ घेत आहेत. अच्छा, इथे किती मुली आहेत आता सध्या जे आहेत ती मुली किती आहेत? सध्या आमच्याकडे 122 मुली आहेत. 122. म्हणजे ह्यांचा सांभाळ कशा पद्धतीने करता तुम्ही? आमच्याकडे या मुलींसाठी सुरुवातीला ज्या मुली जेव्हा दाखल होतात तिथे संस्थेमध्ये, त्यांची म्हणजे शारीरिक स्थिती एवढी खालावलेली असते. कारण बाहेर त्या किती दिवस राहिलेले असतात आम्हाला देखील माहित नसतं. उघड्यावरती शिळं अन्न खाऊन किंवा शिळं काही कुठेही राहून त्या म्हणजे बऱ्याच दिवस त्यांची शारीरिक प्रकृती खालावलेली असते. इथे आल्यानंतर त्यांचं आरोग्य कसं सुस्थितीमध्ये ठेवता येईल हा आमचा म्हणजे मुख्य उद्देश असतो. त्यासाठी आम्ही यांना पौष्टिक आहार देतो, त्यांची म्हणजे हेल्थ चेकअप करून घेतो आणि त्याच्यानुसार यांना औषध उपचार देखील केले जातात. ह्यांना जे औषध उपचार जे केले जातात ते इथं केले जात आहेत का सिटीमध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन केले जातात? आमच्या इथे परिचारिका कायमस्वरूपी इथे कार्यरत आहेत आमच्या संस्थेच्या. तसेच आमच्या संस्थेच्या मानद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी लाड मॅडम देखील आहेत. त्या देखील मुलींचं हेल्थ चेकअप करतात. आणि आमच्याकडे स्वतः आमच्या संस्थेमध्ये स्वाधार क्लिनिक नावाचं एक आम्ही म्हणजे प्रथमोपचार मुलींचे इथे व्हावेत आणि मुलींना तात्काळ तातडीने उपचार भेटावा त्यासाठी क्लिनिक देखील चालू केलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर मुलींना आणखी काही गरज भासली तर आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे आणि आम्ही जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल त्या मुलींना आम्ही म्हणजे त्यांच्या चेकअपसाठी घेऊन जातो. आणि काही वेळेस मुलींना प्रायव्हेटमध्ये सोलापूर किंवा ससून हॉस्पिटल पुणे, सोलापूर अश्विनी हॉस्पिटल किंवा सिव्हिल अशा ठिकाणी देखील मुलींना उपचारासाठी दाखल करावं लागतं. अच्छा, तिथपर्यंत जावं लागतं तुम्हाला? हो सर, कारण काही उपचार इथं मुलींना, आता आमची सध्या देखील एक मुलगी आहे आमची
तिला देखील आम्ही सध्या ससून येथे पुणे हॉस्पिटलला पुणे इथे उपचार चालू आहेत. अच्छा, तिथे काही उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर तिथे कोण असतं, तुमच्या शिक्षकापैकी कोण असतं का दुसरे कोण असतात? त्या मुलीसोबत आमचे 2 काळजीवाहक तिथं कायमस्वरूपी 24 तास कार्यरत असतात. अच्छा, 24 तास पण इथे त्यांच्यासोबत असतात. हो, त्यांच्यासोबत असतात. अच्छा, बघा इथे जे आहे ते आपण इथं धाराशिव पासून जे आहे ते 4 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे ते आळणी या गाव इथं शेजारी गाव आहे आणि त्या आळणी गावामध्ये इथं मतिमंद जी आहे ती मुलींची इथं शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये जी आहे ती मी आलो होतो इथं आणि इथं आपल्यासोबत मॅडम होत्या, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे कशा पद्धतीने जे आहे ते इथं त्या मुलीचा सांभाळ केला जातो. मॅडम तिकडे जे आहे ते हॉस्टेल आहे बरोबर, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे गणपती जे कुठं बनवताय ते मला बघायला भेटेल का ते? आता आमचा सध्या हा संस्थेचा 4 एकरचा एरिया आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आमच्या 2 इमारती आहेत. हा भाग जो आहे हा पूर्ण बालगृह म्हणजे निवासी भाग आहे हा मुलं, आणि ही जी इमारत आहे ती शाळेची इमारत आहे. इथे 10 ते 5 मुलींना विशेष शिक्षण दिलं जातं. विशेष शिक्षणामध्ये काय काय असतं? विशेष शिक्षणामध्ये या मुलींना ज्या अगदी सिव्हिअर मुली आहेत त्या केअर ग्रुपमध्ये येतात, पण ज्या मुली सौम्य ते मध्यम मतिमंदत्व या प्रकारामध्ये येतात त्या एज्युकेबल असतात. त्यांना अगदी बेसिक स्किल म्हणजे स्वतःची दैनंदिन कार्य, काही मुलींना स्वतःच्या हाताने जेवण करता येत नाही, काही स्वतः कपडे घालता येत नाहीत, काही मुलींना टॉयलेट सेन्स नसतो, अशा बेसिक छोट्या छोट्या गोष्टींपासून यांना शिक्षण द्यावं लागतं. जसं की आपण आपल्या घरातल्या नर्सरीतल्या मुलांना शिकवतो, गिरोपाटांचा वापर करून अशा पद्धतीने त्यांना शिक्षण द्यावं लागतं. अच्छा, तुम्हाला हे जे काम करताय तुम्ही, तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे. मला पण गर्व होतो तुमच्यावर. हे काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, परंतु हे काम तुम्हाला करताना असं काही वेगळं वाटतंय का? सुरुवातीला आम्ही इथे आलो होतो, परंतु सुरुवातीला हे काम खूप अवघड वाटायचं. म्हणजे अशा मुलांचा सांभाळ, कारण आपण आपल्या कुटुंबातलं एखादं मूल जरी असेल, एखादं खोडकर मूल जरी असेल तरी त्याचा सांभाळ करताना आपल्याला नाकी नऊ येतात. आणि 122 अशा मुली आहेत, त्यातल्या बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांना म्हणजे रेग्युलर मेडिसिन चालू आहे. त्या एकदम काही मुलींना फिट येतात, काही मुलींना सायकेट्रिक प्रॉब्लेम आहेत. जरी या मुलींचं शारीरिक वय 15 ते 16 वर्षांचं असलं तरी यांचं मानसिक वय हे 5 ते 6 वर्षाच्या मुलीप्रमाणे असतं, आणि त्या पद्धतीनेच यांना हँडल करावं लागतं. म्हणजे ह्या मुली आक्रमक होतात, अचानक कपडे फाडून टाकतात, इतर मुलींना मारहाण करतात. असं त्या पद्धतीने आपण जसं 6 वर्षाचं मुलं आपल्या घरातलं हँडल करतो तशा पद्धतीने यांना हँडल करावं लागतं. सुरुवातीला हे काम खूप अवघड वाटायचं, परंतु आता या मुलींशी म्हणजे एवढी जवळीक निर्माण झालेली आहे, एवढी आत्मीयता निर्माण झालेली आहे की आम्ही सुट्टीवर जर गेलो तर या मुली सुद्धा आम्हाला सोडून राहत नाहीत. आम्हाला काही शिक्षकांना आम्हाला फोन लावून द्यावे लागतात की तुमची आठवण काढत आहे म्हणून. म्हणजे एवढी जवळीकता निर्माण झाली. इथपासून तुमचं प्रेम झालेलं आहे. हो, बरोबर. बघा इथं पाहू शकता तुम्ही, इकडे माझ्या पाठीमागे दाखवा तुम्ही. इकडे जे आहे ते इथं खेळ घेतले जातात आणि इथं जे आहे ती मतिमंद जी आहे ती लेकरांची शाळा आहे. इकडे दाखवा, इकडे समोर दाखवा कॅमेरा. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे मॅडम आहेत, आपण तिकडे जाणार आहे. तर इकडे जाऊया आपण. तर इकडे पण जे आहे ती वेगवेगळे जे आहे ते असे उपक्रम राबवले जातात इथं. आणि इकडे पलीकडे जे आहे ती ह्यांनी सांगितलेल्याप्रमाणे जे आहे ते विशेष 5 जी मुली आहेत तिथं जे आहे ती त्यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. तिकडे पण जाणार आहे मी. तोपर्यंत जे आहे ते इथं बघू शकता तुम्ही. हे कधी आलेलं आहे मॅडम? की आता 1 आठवडा झाला सर आमच्याकडे ओपन जिम आम्ही प्रस्ताव दिलेला होता, तर आम्हाला ते मान्यता मिळून आम्हाला ओपन जिम मिळालेली आहे. अच्छा, आता हे ओपन जिम मध्ये जे आहे ते इथं आता चालू झालेले आहे का? हो, चालू झाली आहे की मुली स्वतः आता त्याचा वापर देखील करतात, ते व्यायाम करतात आणि आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होतात. अच्छा, त्या मुलींना जमतंय? हो सर, करू शकतात त्या मुली. हो, बघा मॅडम आपल्याला म्हणत होते की ही आता चाललेली आहे जिम, आणि या पद्धतीने जे आहे ती तिथे मॅडम आहे, आपण त्या मॅडमशी थोडं संवाद साधणार आहेत. ते मॅडम आपण विचारणार आहेत की नेमकं कशा पद्धतीने जे आहे तिथे लेकरांचं जे आहे ते मुलांचं जे आहे ते सांभाळ करतात. तर मॅडम काय नाव तुमचं? नमस्कार. काय नाव तुमचं? नीता ढगे. अच्छा, इथे काय करताय तुम्ही या मुलींशी? मी ह्या मुलींना ह्या चक्रावर बसून खेळवायला लागले. मी कला शिक्षिका आहे. कला शिक्षक आहेत? हा. अच्छा, काय कोणचे कला देतात? ह्या मुलींना इको फ्रेंडली मातीचे गणपती आम्ही तयार करतो आणि विविध झाडांच्या बियापासून राखी तयार करतो. ह्याचा हेतू हा की हा राखीचा बीज जर कुठं पडला तर त्याचा मोठ्या झाडामध्ये रूपांतर व्हावं. असे विविध झाडाचे बिया आम्ही जमा करून राखी तयार करतो. हा, आणि लाल चिकण मातीपासून गणपती तयार करतो. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे इथं गायी आहेत. गाईच्या गोमयापासून आपण गोमयच्या पणत्या सुद्धा तयार करतो. पणत्या, धूप आणि त्याच्या भुकटीपासून वेगवेगळ्या आकारचे असे रांगोळी सके टाईप तशा करतो. अच्छा, हा. हे तुम्ही इथे किती वर्षांपासून करताय? आम्ही जवळजवळ 10 वर्ष 10 वर्ष झालं. हा. अच्छा, हे तुम्हाला हे करताना काही अडचणी आलेल्या आहेत का? जसं की बेसिकली आपण येत असताना काही पण अडचणी येत आहेत. आता जसं तुम्ही इथं आलेले आहात, ह्या मुलींकडे बघून काय वेगळं वाटतंय का तुम्हाला? वेगळं म्हणजे कसं, हे अनाथ आहेत सर मुली, आणि ह्या मुली जेव्हा आम्हाला आई म्हणून हाक मारतात ते आमच्यासाठी खूप मोठं आहे वेगळं म्हणलं तर. अच्छा, हा.
म्हणजे आई म्हणून हाक मारतो. हो, आई म्हणून हाक मारतात. प्रत्येक शिक्षकाला कधी आई म्हणतात, कधी दीदी म्हणतात. हा. हा, त्यांना जे नाव असं आवडतं त्या नावाने त्यांनी हाक मारत असतात. अच्छा. हा, हे इथे किती शिक्षक आहेत तुम्ही? आम्ही इथं 15 शिक्षक आहे. 15 शिक्षक. हम्म. बरं, इथं संध्याकाळच्या वेळेस कोण कोण असते इथं, म्हणजे किती शिक्षक असतात? काळजी वाहक असतात, गृहपाल असतात, अधीक्षक असतात. अच्छा, असते हा, तिथे. असतात. हो. अच्छा, बघू शकता तुम्ही इथं हे मॅडम होत्या, कला शिक्षक ना? हा, कला शिक्षक होते. आणि हे जे आहे ती इथले लेकरं जे आहेत यांच्यासाठी जे आहे ती कला शिक्षक आहेत यांनी, आणि यांनी जे आहे तिथं शिकवत आहे आपल्याला, त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जे आहे तिथं चालतं. इथं माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही इकडे जे आहे ते आता सध्या जे आहे ते नवीन पद्धतीने जे आहे ती जिम आलेली आहे. आणि इकडे जे आहे ते इकडे पण लेकरं खेळतात. मला मॅडम आधीच होतं नाही? हा. अच्छा, हे जे आहे ते अगोदरच होतं, आणि आता जे आहे ते आता नवीन पद्धतीमध्ये हे आलेलं आहे. आणि मॅडम तिकडे जे आहे तिकडे काय चालतंय तिकडे? इकडे ही शाळेची इमारत आहे. हम्म. 10 ते 5 मुली इकडे असतात. त्यांना तिथे विशेष शिक्षण वगैरे दिलं जातं. अच्छा, ते मला बघायला मिळालं. हो, चालेल की सर. अच्छा, बघा इकडे जे आहे ते विशेष जे आहे ते शिक्षण दिलं जातं. 4 ते 5 मुली आहेत. आपण तिकडे जाणार आहे, तर चला तिकडे जाऊया. बघा इथे जे आहे ते आपण निवासी गृह इथे जे आहे ते आलेलो आहोत आपण. आणि मॅडम इथं बघा आता बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे आहे तिथे मुली बसलेल्या आहेत. आता ह्यांचा टायमिंग जे आहे ते खेळायचा होता आतापर्यंत. आपण तिकडे पाहिलेलं आहे, तिकडे ते खेळत होते, त्यांचा खेळायचा टायमिंग संपलेला आहे. आणि जे आहे ते आता मनोरंजनासाठी इथं माझ्या पाठीमागे टीव्ही पण चालू दिसते, आणि इथं मनोरंजनासाठी त्यांनी कार्टून लावलेला आहे. आणि इथं मुली जे आहेत ते सगळ्या बसलेल्या आहेत इथं आपल्यासोबत. मॅडम हे मुली कशासाठी बसल्या आहेत? 10 ते 5 यांचा शाळेचा टायमिंग असतो, आणि 5च्या नंतर मुली इकडे निवासी भागामध्ये येतात, या निवासी इमारतीमध्ये. इथं आल्यानंतर त्यांना एक तास मनोरंजनात्मक म्हणजे टीव्हीवरती सिरियल, लहान मुलांची सिरियल आणि कार्टून दाखवले जातात. त्या मुली दिवसभर कंटाळलेल्या असतात, त्यासाठी मनोरंजन त्यांना आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाचा टाइम होतो. मग त्यांना संध्याकाळी जेवणामध्ये भात, वरण, चपाती, भाजी असा पूर्ण पोषक आहार दिला जातो. आणि त्याच्यानंतर यांना औषधं, मेडिसिन असतात, ते मेडिसिन देऊन यांचा संध्याकाळी मग झोपण्याचा वेळ होतो. अच्छा, ह्याला जेवणामध्ये काय काय असतं यांच्यासाठी? यांना सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप पौष्टिक आहार असतो, वेगवेगळा म्हणजे दररोज पोहे, उपीट, शिरा, कडधान्य असतात, मटकी, उसळ असते असे. आणि एक आठवड्यात एकदा इडली असते त्यांना. दर बुधवारी इडलीचा यांना नाश्ता दिला जातो. आणि दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे भाजी, चपाती, वरण, भात, काही स्वीट पण असतं. आणि दर बुधवारी यांना बिर्याणी पण दिली जाते. आणि 4 वाजता म्हणजे सगळ्याच मुलींना शेंगदाण्याचे लाडू, उकडलेली अंडी आणि असे म्हणजे पोषक आहार दिला जातो, अल्पोपहार म्हणून. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भात, वरण, भाजी, चपाती. मला सांगा मॅडम, इथं मुली तर तुम्ही आलेले 120 काहीतरी मुली आहेत. ही नेमकं मुली कुठून येतात, का स्वतः आणून कोणी सोडतं यांना, का तुम्ही जाऊन घेऊन येता, असं नेमकं कशा पद्धतीने येतात हे मुली? आता सध्या या ज्या 122 मुली आहेत, या मोठ्या शहरांमध्ये जसं की कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये बस स्टँड असू द्या, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, बाग बगीचा अशा ठिकाणी या मुली विना पालकांशी म्हणजे बेवारसपणे भटकताना आपल्यासारख्या एखाद्या व्यक्तीला सापडतात, किंवा समजा चाइल्डलाईनला सापडतात. आणि त्यांच्या मार्फत त्या पोलीस यंत्रणेकडे जातात, आणि पोलीस यंत्रणेकडून बाल कल्याण समितीचा आदेश घेऊन त्या आमच्या संस्थेमध्ये दाखल होतात. अच्छा, आता मला सांगा मॅडम, इथं जी मुली जी आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही शिक्षण तर देताय यांना, परंतु अशा काही मुली आहेत का ज्यांना की बाबा थोडं पण बेसिकली की थोडं येतंय त्यांना लिहिता वाचता, अशा काही मुली आहेत का? हो, अशा 1-2-4 मुली आता थोड्याशा तयार झालेल्या आहेत, की स्वतः म्हणजे वाचन करू शकतात किंवा लिखाण करू शकतात. कारण सुरुवातीला त्यांना अगदी हातांना ग्रीप पण नव्हती बोटांना. ते ग्रीप धरण्यापासून, पेन्सिल धरण्यापासून त्यांना शिकवावं लागतं. स्वतःचं नाव काढणं आणि किंवा बघून अक्षरांची ओळख, अंकांची ओळख अशा पद्धतीने हळूहळू करू आता त्या म्हणजे वाचन करू शकतात. आता इथं काय काय चालतं? इथं जे आहे इथं दिसत आहेत मला, इथं भरपूर अशा वर्ग दिसतात. वर्ग आहेत काय, रूम आहेत काय? निवासी रूम आहेत सर सगळ्या. संध्याकाळी मुलींना झोपण्यासाठी इथं सोय केलेली आहे, आणि प्रत्येक मुलीला सेपरेट बेड केलेला आहे. कारण थंडीच्या दिवसांमध्ये आता म्हणजे माळरानावरती ही शाळा असल्यामुळे उघडा भाग जास्त असल्यामुळे इथं त्यांना थंडी जास्त जाणवते. प्रत्येक मुलीला सेपरेट बेड आहेत, आणि त्या बेडची सोय मुलींना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या रूम मध्ये मुली म्हणजे आराम करतात संध्याकाळच्या वेळेस. बघा इथं जे आहे ते आपण इथं आलेलो होतो, आणि इथं आता ही मुली जी आहेत इथं माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, इथं यांना मनोरंजनासाठी जे आहे ते कार्टून चालू आहे. आणि इथं जे आहे ती मुलीचं आता टायमिंग संपलेलं. किती वाजता जेवताय हे? अच्छा, 8-8:30 वाजता जे आहे त्यांच्या आता इथून जेवण करताय त्यांनी. आणि इथं ते झोपताय. तिथं पलंग पण दिसते आपल्याला. इकडे दाखवा कॅमेरा. बघा इथं रूम दिसते तिथं, आणि त्या रूम मध्ये जे आहे ती पलंग दिसत आहे. पुढे जाऊन दाखवा थोडा कॅमेरा. बघा अशा पद्धतीने जे आहे त्यांचा सांभाळ इथं चांगल्या पद्धतीने त्यांचा जे आहे तिथं सांभाळ केला जातोय. आणि इथं जे आहे ती बघू शकताय तुम्ही, असं एखाद्याच्या जेणेकरून जे आहे तिथं असं नाहीये की
मुली आहेत आणि हे मतिमंद मुले असल्यामुळे जे आहेत इथं वेगळ्या पद्धतीने सांभाळ केला जातो असं नाहीये. बघा इथं किती सुंदर वाटतं, इथं बघू शकता. एखाद्या जे आपल्या घरी नसतो असं ह्या पद्धतीने जे आहे ते इथं सांभाळ केला जातोय. मॅडम इथं खरंच खूप छान केलेलं आहे, काय सांगतो? हे मी म्हणल्याप्रमाणे सर प्रत्येक मुला सेपरेट अशा बेडची आम्ही सोय केलेली आहे आणि मुलींना इथं कूलर देखील लावलेला पाठीमागे खिडकीच्या पाठीमागे तुम्हाला तिथे दिसेल आणि म्हणजे थंडीमध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून ह्या बेडची आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे. मॅडम इथं असे किती बेड आहेत? प्रत्येक मुलीला सेपरेट म्हणजे सेपरेट प्रत्येक मुलीला 122 बेड आहेत. अच्छा हो 122 बेड आहेत. तुम्ही प्रत्येक रूम मध्ये बघू शकता. अच्छा. हो. बघा इथं जे आहे ते कशा पद्धतीने जे आहे ते इथं बेड इथे यांना झोपण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे. इथं दिसतंय, इकडे दाखवा कॅमेरा. इथं मनोरंजनासाठी जे आहे ते इथं हे लावलेलं आहे. तिथं चित्र अनेक असे वेगळे वेगळे लावलेले आहेत, जसे की बासुरी, ढोलकी, तबला, असे मिट्टू, तोता, अशा अनेक अशा पद्धतीने जे आहे ते इथं मनोरंजनासाठी त्यांच्या इथं लावलेले आहेत. असे किती रूम आहेत मॅडम इकडे? आमच्याकडे इथं टोटल 14 रूम आहेत सर. 14 रूम मध्ये सेम असंच आहे? हो सेम तुम्ही बघू शकता. अच्छा, चला आपण आता तिकडे जाऊया. तिथल्या जे 5 विशेष ज्यांना जे 5 जणांना जे शिक्षण दिलं जातो आपण त्या ठिकाणी जाणार आहेत आपण. तर आता तिकडे जाऊया, चला. बोला थोडं. नाही सर आपल्याला बोला. हे आमचे वडिलांचे खास मित्र आहेत. बघा आता बघू शकता तुम्ही, आता आपण तिकडून इकडे आलेले आहेत आणि इथं जे आहेत ती विशेष 5 जी मुली आहेत त्यांच्यासाठी जे प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी आता इथं पोहोचलेलो आहे आपण. मॅडम मला सांगा, आता इथं कशा पद्धतीने जे आहे ते काय काय इथं प्रशिक्षण दिलं जातं? आता ही जी इमारत आहे तुम्ही बघत आहात ती इथं शाळेची इमारत आहे. इथे मुलींना विशेष शिक्षण दिलं जातं. आणि आम्ही आपल्याला मगाशीच म्हणल्याप्रमाणे या मुलींचे वेगळे कॅटेगरी असतात. काही सौम्य मतिमंदत्व, काही मध्यम मतिमंदत्व, काही तीव्र आणि काही अतितीव्र अशा पद्धतीने या मुली असतात. त्यांना त्यांच्या पद्धतीने ज्या सौम्य मतिमंदत्व असलेल्या मुली आहेत त्यांना विशेष शिक्षण दिलं जातं आणि ज्या अगदी तीव्र मतिमंदत्व आहेत त्यांना, मी म्हणलं ना, बऱ्याच मुलींना स्वतःच्या हाताने जेवण करता येत नाही, स्वतः कपडे घालता येत नाहीत. त्या दैनंदिन कौशल्य या मुलींमध्ये विकसित करणार आमचा पहिला भर असतो आणि त्याच्यानंतर यांना आम्ही म्हणजे बेसिक शिक्षणावरती लक्ष देतो. आता काही मुलींना संवाद कौशल्य कमी असतं की इतरांशी संवाद साधताना त्यांना म्हणजे कसं बोलावं, इथपासून आम्ही त्यांना म्हणजे रोल मॉडेल करून आम्ही त्यांना शिक्षण दिलं जातं. काही मुलींना, आता ज्या मोठ्या वयोगटातल्या मुली आहेत त्यांना गृह कौशल्याचं आपण जसं आपल्या घरातल्या मुलींना शिक्षण देतो की भाजी निवडता यावी, फळं स्वच्छ करता यावेत, अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, कपड्यांच्या घड्या करता याव्यात की भांड्यांची मांडणी करता यावी, हे गृह कौशल्यामध्ये त्यांना शिकवलं जातं. आणि जे सामाजिक कौशल्य आहे त्याच्यामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये समजा बाहेरची कधी व्यक्ती आली किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा आम्ही कधी त्यांना बाहेर गणपती फेस्टिवलला वगैरे घेऊन गेलो, तिथं कसं वागावं, इतरांशी बोलताना कसं बोलावं, हे सगळं त्यांना सामाजिक कौशल्यामध्ये त्यांचे सामाजिक कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना शिकवलं जातं. अच्छा, आता मला सांगा मॅडम, हे जे रूम आहे हे कशाची रूम आहे? मानस कक्ष म्हणजे काय कशासाठी? ही सर मानसोपचार तज्ञ इथे असतात आणि मानसोपचार कक्षाची ही रूम आहे. याच्यामध्ये मुलींना ज्या वर्तन समस्या वगैरे असतात त्याच्यावरती या मुलींचं मुलींचे वर्तन सुधारणा करणं किंवा त्यांचा बुद्ध्यांक काढणं आणि त्यांच्यामध्ये तो बुद्ध्यांक म्हणजे विकसित होण्यासाठी किंवा त्याचे स्किल डेव्हलप होण्यासाठी काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पझल्स आहेत, असं त्यांना त्यांच्यावरती म्हणजे त्यांना ते शिकवलं जातं. अच्छा, म्हणजे इथं जे आहे ते माणूस कशा पद्धतीने वागावं, म्हणजे कशा पद्धतीने बोलता येऊ त्या पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं. बरोबर बरोबर. कारण काही मोठ्या वयोगटातल्या मुली आहेत त्यांच्यामध्ये वर्तन समस्या जास्त असतात. ज्या किशोर वयोगटातल्या मुली आहेत त्यांचे पर्सनल हायजीन किंवा त्यांचे मेन्स्ट्रुअल सायकल चालू असतात. अशा वेळेस अशा मुलींना समुपदेशन, कारण त्यांचं बिहेवियर बदलतं त्यावेळेस, त्यांचे म्हणजे मूड स्विंग्स होतात, त्यामुळे त्यांना समुपदेशनाची फार गरज पडते. अशा मुलींना वेळेवर म्हणजे वारंवार काउन्सिलिंग करावं लागतं. मला सांगा मॅडम, आता बाजूची जी रूम आहे ते कशाची रूम आहे? ते इथं जी दिसते रूम कशाची आहे, काय आहे? हे आमचं स्वाधार क्लिनिक आहे. आता याच्यामध्ये आम्ही सगळ्या मुलींना बेसिक जे भौतिक सुविधा आहेत म्हणजे त्यांची मेडिसिन, रेग्युलर मेडिसिन आहेत, सायकॅट्रिक मेडिसिन आहेत, जनरल मेडिसिन आहेत, अशा आम्ही या मुलींसाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. कारण कसं आहे, काही मुली अचानक रात्री जर फिट आली एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलींना अचानक काही प्रॉब्लेम झाला तर प्राथमिक तातडीचे उपचार इथं त्यांना देता यावेत, हा आमचा ह्या क्लिनिकचा म्हणजे सुरू करण्यामागचा उद्देश आहे. अच्छा, इथं क्लिनिक मध्ये जे असतं इथं कोण बसलेलं असतं, म्हणजे वैद्यकीय उपचार असतात का दुसरं कोणी असतं? इथं आमच्या संस्थेच्या परिचारिका आहेत, त्या इथं कायमस्वरूपी असतात. अच्छा, आणि त्यांचं शिक्षण झालेलं आहे? हो, त्यांचं शिक्षण झालं. डॉक्टरचं शिक्षण झालेलं आहे त्यांचं? परिचारिका आणि मेडिकल ऑफिसर आहेत आमच्या संस्थेच्या, डॉक्टर पल्लवी लाड मॅडम. त्या देखील दर आठवड्याला येऊन मुलींचं रेग्युलर चेकअप करतात आणि काही गरज लागली तर आम्ही त्यांना तातडीने बोलवून घेतो. अच्छा, येत आहे तिथं? हो, त्या रेग्युलर येतात. अच्छा, बघा बघू शकता तुम्ही इथं कशा पद्धतीने जे आहे ते इथं
हॉस्टेलमध्येच म्हणजे जे आहे ते इथं एक छोटंसं जे लागतात गोळ्या औषध ते इथं ठेवलेलं आहे. ते इथं जे आहे ते दिसतंय, इथं 2-3 बेड दिसत आहेत. त्याच्या पाठीमागे जे आहे ते इथं बघू शकता तुम्ही, इथं पण औषध गोळ्याचं जे आहे ते पुढे दाखवा इथलं बघा. इथं जे आहे ते जे लागतंय, जे इमर्जन्सीमध्ये लागू शकतं अशा पद्धतीचे जे आहे ते इथं गोळ्या औषध इथं ठेवलेले आहेत. आणि इथं जे आहे ते काय म्हणलं नाव मॅडमचं, लाड मॅडम? अच्छा, डॉक्टर पल्लवी लाड मॅडम जे आहे तिथं प्रत्येक आठवड्याला येत आहेत आणि इथं येऊन जे आहे ती 120 जी मुली आहेत इथं मतीमंद, त्या मुलींचं जे आहे ते चेकअप प्रत्येक आठवड्याला जे आहे ते करतायत. बघा आपण पाहिलं तर आता ह्याच्या पलीकडले जे रूम आहे ते कशाचे आहे? सर आता इकडच्या ज्या रूम आहेत त्या मुलींच्या म्हणजे वर्ग खोल्या आहेत सगळ्या. इथून वर्ग खोल्या चालू होतात. आमच्याकडे 10 विषय शिक्षक आहेत आणि 3 कला शिक्षक आहेत. त्यामध्ये 3 विषय कला शिक्षकामध्ये म्हणजे 1 कला शिक्षक, 1 संगीत शिक्षक आणि 1 क्रीडा शिक्षक आहेत. अच्छा. आता ही जी रूम आहे हा प्रायमरीचा वर्ग आहे आणि या अच्छा. प्रायमरीच्या रूम मध्ये म्हणजे इथं 7 ते 8 मुली इथं असतात आणि विशेष शिक्षक जे आहेत ते मुलींना इथे शिक्षण दिलं जातं. आता मुलींची मी तुम्हाला सांगण्याची म्हणजे ही जी आहे बैठक व्यवस्था, अशा पद्धतीने या मुलींना म्हणजे बैठक व्यवस्था असते. मध्ये शिक्षक बसलेले असतात, विशेष शिक्षक, आणि कडेने अशा 7-8 मुली बसलेल्या असतात. ह्याचा हेतू असा आहे की ज्या मुली अचानक हायपर होतात किंवा त्यांचं बिहेवियर अचानक बदलतं, कॉन्सन्ट्रेशन ज्यांचं होत नाही किंवा ज्यांची मेमरी पुअर असते, अशा मुलीला इंडिव्हिज्युअल लक्ष देता यावं प्रत्येक मुलीकडे, म्हणून अशी त्यांची बैठक व्यवस्था केलेली असते. अच्छा, इथं एका टायमिंग मध्ये किती मुलीला शिकवलं जातं? प्रत्येक वर्गामध्ये 10 मुली आहेत सर. अच्छा, बघा इथं बघू शकताय तुम्ही, इथं ह्यांच्यासाठी जे आहे ते इथं प्रशिक्षण दिलं जातोय. आणि इथं बघू शकताय तुम्ही माझ्या पाठीमागे इथं बरेचशा ठिकाणी असं जे आहे ते हे नेमकं काय आहे, हे जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने काय आहे? आता हे जे चार्ट आहेत आपण म्हणजे म्हणतो की त्यांना जे आपण तोंडाने जे सांगतो त्याच्यापेक्षा स्वतः डोळ्याने ग्रहण केलं तर ग्रास्पिंग पॉवर जी असते, स्वतः डोळ्याने ग्रहण केलं तर त्याचं त्यांना लवकर आकलन होतं. अशासाठी जास्तीत जास्त चार्ट, फ्लॅश कार्ड्स आणि अशा ह्या पद्धतींचं पपेट्स वगैरे वापरून त्यांना शिक्षण दिलं जातं. आणि हे जे पझल्स आपण बघू शकतात हे त्यांचे जे कॉग्निटिव्ह लेवल असते, त्यांचे कॉग्निटिव्ह लेवल त्यांचे स्टिम्युलेशन भेटण्यासाठी त्यांना ते पझल जोडणे किंवा ते पझल्स अशी सॉर्टिंग करणे असं त्यांना शिकवलं जातं इथे. बघा बघू शकता तुम्ही इथं कशा पद्धतीने जे आहे ते इथं बऱ्याच अशा गोष्टी लावलेल्या आहेत. इकडे दाखवा कॅमेरा. बघा इथं बऱ्याच अशा गोष्टी लावलेल्या आहेत. इकडे बॉल ठेवलेला आहे आणि इथं रॅक आहे, अलमारी आहे आणि त्या रॅक मध्ये जे आहे तिथं दिसतंय मला इथं पेन वगैरे असे अनेक ठिकाणी जे खेळाची जी वस्तू लागतात इथं अनेक असे ठेवलेले आहेत, जेणेकरून त्यांना हे जे बघून जे आहे ते त्यांच्या शिकण्यात म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा त्याच्यासाठी जे आहे ते त्यांनी इथं केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. वगैरे दाखवा इकडं. बघा इथं वगैरे दिसतंय, इथं दिसतंय का बघा कशा कशा पद्धतीने जे आहे ते सगळे जे आहे ते फळं लावलेले आहेत. फुलाचं तिथे दिसतंय, तिथे दिसतंय. तिथं अशा अनेक ठिकाणी जे आहेत ते इथं उपक्रम इथं राबवलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही. इथं हे जे आहे ते एक पद्धतीने जे आहे ते फळाच म्हणावं ह्याला, अशा पद्धतीने जे आहे तिथं लावलेलं आहे. ह्याच्यावर जे आहे ते मॅडम हे वाचता लिहिता येत नाही तर हे कशासाठी आहे? मुलींना आता काही मुली ज्या आहेत त्यांना अक्षरांची ओळख व्हावी किंवा त्यांना त्या अंकांची ओळख व्हावी ह्याच्यासाठी या फळाचा वापर केला जातो. काही मुलींना येऊन तिथं हे अंक मोज किंवा हे आता बॉलचे चित्र काढलेले दिसतात तुम्हाला, ते अंक मोज असं म्हणजे त्यांना मोजता यावेत, ते आकडे मोजता यावेत यासाठी हा फळाचा वापर केला जातो. बघा इकडे दाखवा कॅमेरा. आता ह्याच्या बाजूला जे आहे ते कशा पद्धतीने हे वर्ग खोल्याचं आहे सगळ्या, तुम्हाला म्हणजे असेच वर्ग खोल्या सगळ्या बघायला भेटतील. अच्छा, बघा इथे हे पण लावलेलं आहे. हे काय आहे? आता हे जे जीवनावश्यक कौशल्य असतात, आपण एखाद्या मुलींना आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा ते क्रॉसिंग जे आहे त्याचा रस्ता क्रॉस करताना कसा करावा हे जे चित्राच्या माध्यमातून शिकवलं तर त्यांना लवकर आकलन होतं त्या गोष्टींचं. काही मुलींना हे मी म्हणलं ना मगाशी भांडे मांडणे किंवा भांडी घासणे, हे जीवनावश्यक कौशल्य जे लाईफ स्किल असतात ते त्यांचे डेव्हलप होण्यासाठी या पद्धतीचं देखील त्यांना शिक्षण दिलं जातं. फळे धुणे, भाज्या निवडणे, अशा पद्धतीने त्यांना शिकवलं जातं. हे काय आहे? हे आणि हे काय? आता ते काही गोष्टी अशा असतात की एखादी गोष्ट सुरक्षित वस्तू कुठली आणि असुरक्षित कुठली या गोष्टीपासून ते चाकू आहे ते ह्या मुलींना हँडल करता येत नाही, तर ह्याच्यापासून आपण म्हणजे सावध राहावं. आता हे विजेपासून की लाईटच्या म्हणजे बटनांना हात लावू नये, त्याच्यामध्ये हात घालू नये, ओला हात त्याला लावू नये, हे त्यांना शिकवण्यासाठी या चित्रांचा वापर करून ह्या त्यांना शिकवलं जातं. अच्छा, बघा इथं आपण जे आहे ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने जे आहे तिथे शिक्षण दिलं जातं. मला दाखवा मॅडम ह्याच्या पलीकडे जे आहे ती कशा पद्धतीची रूम आहे? हे काय आहे? हे जे आहेत ते रोलिंग ज्या मुलींना फिजिकली ते हँडिकॅप असतात की त्यांना चालण्यासाठी प्रॉब्लेम असतो, ज्या व्हीलचेअरवर काही मुली असतात, हाताला ग्रीप नसते, अशा मुलींना हाताला ते पकडून किंवा याचा वापर करून त्या स्वतः चालू शकतात. म्हणजे स्वतः त्यांच्या चालू शकतात, इतरांचा आधार न घेता त्यांना स्वतःला ते विकसित होण्यासाठी याचा वापर केला जातो. अच्छा, हे कशाची रूम आहे? हे जे आहे अच्छा. हा, अच्छा.
बघू शकता का इथे तुम्ही आता हे सेकंडरीचा वर्ग आहे, ह्याच्या पाठीमागे जे आपण तिकडे गेलेलो होतो ते पण वर्ग जे आहे ते अशा पद्धतीचाच होता, परंतु ते वर्ग कोणचा होता? प्रायमरीचा वर्ग. अच्छा, ते प्रायमरीचा वर्ग आहे आणि हे सेकंडरीचा वर्ग आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता इथं लाईट गेलेली आहे, थोडा अंधार आहे, परंतु दिसतोय इथं. बघा हो का, इथं काय नेमकं कशा पद्धतीचं आहे, काय काय आहे? हे देखील मी म्हटल्याप्रमाणे हे म्हणजे चार्ट आहेत आणि चार्टचा त्यांचा वापर करून शिकवलं जातं. आता हे जो बेड दिसतो या वर्गामध्ये काही सिव्हिअर मुली आहेत, म्हणजे अगदीच तीव्र ते अतितीव्र प्रवर्गातल्या मुली आहेत. त्या पूर्ण बेड रिटर्न झोपून असतात, त्या कंटिन्यू किंवा त्या असं लोळत असतात, झोपून असतात. तशा मुलीसाठी या बेडचा इथं वर्गामध्ये वापर केला जातो. हे काय आहे? हे जे इकडे दाखवा कॅमेरा, हे काय आहे? हे जे हार्मोनियम आहे, मी तुम्हाला म्हणजे आमच्याकडे संगीत शिक्षक पण इथं आहेत अवेलेबल आणि ते मुलींना याच्यावरती म्हणजे गाणी म्हणणे. आता आमच्याकडे एक मुलगी आहे, ती स्वतः हे हार्मोनियम वाजवू शकते. अच्छा, असं म्हणजे इथपर्यंत ती ट्रेन झालेली आहे. ट्रेन झालेलं आहे. जवळजवळ आकाशवाणी केंद्रावरती आमच्या 2 ते 3 प्रोग्राम पण इथे झालेले आहेत. अच्छा, हो इथे झालेले आहेत. हो झालेले आहेत. अच्छा, मला सांगा मॅडम, अजून इकडे दुसरं काय काय आहे? काय म्हटलं? इथं काय आहे अजून? हे काय काय दिसतंय? आता हे जे तुम्हाला इथे दिसतात हे पपेट्स आणि हे पझल्स, हे मुलींसाठी तिथं गिरवपाट्याचे आहेत. या गिरवपाट्यांचा वापर करून त्यांना अक्षर गिरवण्यापासून म्हणजे इथपासून बेसिक शिक्षण द्यावं लागतं. अच्छा, मी मागटल्या वेळेस आलो होतो, ज्यावेळेस इथं आमच्या मित्राचा वाढदिवस होता त्यावेळेस आलो होतो. तुमच्याच मुली ज्या आहेत तिथे स्वागताचा काहीतरी ती कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस त्यांनी स्वतः ज्या आहेत ती 4-5 मुली होत्या, तर ती काहीतरी म्हणत होत्या. ती काय म्हणत होत्या? आता इथं आमच्याकडे कसं आहे, आमच्या संगीत शिक्षक आहेत, ते मुलींना डान्स, गाणी ह्याचं प्रशिक्षण देतात. तर 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन जेव्हा असतो तेव्हा मुलींना तिथे आम्ही आपलं स्टेडियम, तुळजाभवानी स्टेडियम आहे, तिथं जिल्हास्तरीय स्पर्धा होतात, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा देखील होतात. दरवर्षी आमच्या मुली तिथे सहभागी होतात. जिल्हा स्तरावर तर आमच्या मुलींनी म्हणजे सुवर्णपदक मिळवलेलंच आहे. पण मला एक आवर्जून गोष्ट सांगायची वाटते की ज्या स्पेशल ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये देखील आमच्या मुलींनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. अच्छा हा, अच्छा, आता बघू शकता तुम्ही इकडं. आता ही कोणची BS6 रूम होती ना? ही सेकंडरीची. ही सॉरी सेकंडरी रूम. आता इकडे आहे का? हो, इकडे पण क्लासरूमच आहे. अच्छा, बघू शकता तुम्ही. आता इकडे क्लासरूम आहे. आपण आता तिकडे जाणार आहे. आता बघितलेलं आहे आपण इथं कशा पद्धतीने म्हणजे इथं यांना प्रशिक्षण दिलं जातं, शिक्षण दिलं जातं, नेमकं कशा पद्धतीने इथं दिलं जातं. त्याच्या अगोदर बघितलेलं आहे आपण तिथं उपचारासाठी जे आहे ते एक त्यांनी वैद्यकीय अधिकारी येत आहेत तिथे प्रत्येक आठवड्याला आणि त्यांनी जे आहे ते इथं उपचार देत आहेत. तिथं बघितलेलं आहे आपण आणि त्याच्या अलीकडे पण बघितलेलं आहे. इथे त्यांच्यासाठी शिक्षण दिलं जातं. त्याच पद्धतीने जे आहे ते इकडे पण एक शिक्षणाची साठी इथं रूम केलेली होती, आपण इथं बघितलेलं आहे. आणि इथं जे आहे ते आपण जसं शिकवतो लेकरांना त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जे आहे तिथं शिकवलं जातं. तर तशा पद्धतीने जे आहे ते आता इकडे बघू शकता. तो आपल्या इकडे ह्याच्या पुढे काय आहे? इथे क्लासरूम आहे सर. आणि इकडे जे आहे आम्हाला म्हणजे फिजिओथेरपीची रूम आहे. ज्या मुली फिजिकली त्यांना म्हणजे चालण्यासाठी प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना हातांना ग्रीप वगैरे नसते, अशा हा क्लासरूम आहे. अच्छा, हे क्लासरूम आहे. बघा आता आपण इथं ही कोणची क्लासरूम आहे? हे वोकेशनलचा वर्ग आहे. अच्छा, बघू शकता तुम्ही. हा, अच्छा, इथं कशा काय काय शिकवलं जातं? ह्या प्रिकॉशन वर्गामध्ये देखील जे मुली थोडेसे मोठ्या वयोगटातल्या मुली असतात त्यांना मग सामाजिक कौशल्य जे आपण इथे बघू शकतो, इथे लावलेले आहे ते दैनंदिन कौशल्य, म्हणजे शॅम्पू लावून केस धुणे इथपासून त्यांना शिकावं लागतं. स्वतःचीच नखे स्वतः काढणे, पाणी देणे, आंघोळ करताना स्वतः अंगावर पाणी ओतून घेणे, असं म्हणजे या गोष्टींपासून त्यांना शिक्षण द्यावं लागतं. हे जे गोल्स आहेत हे शिक्षकांनी गोल्स निवडलेले असतात आणि वर्षभरामध्ये या मुलींना हे कौशल्य विकसित व्हावेत हा त्यांचा हेतू असतो. अच्छा, म्हणजे त्यासाठी हे शिक्षण दिलं जातं. हा, हे शिक्षण दिलं जातं. हो. आता ह्याच्या पुढे जे आहे ते कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं? इकडे पण दिसतंय मला. इकडे काय? सेम शिक्षण दिलं जातं. सेम शिक्षण. हो, म्हणजे अशी किती रूम आहेत? आमच्याकडे 10 आहेत, म्हणजे विशेष शिक्षक 10 आहेत. विषय शिक्षक 10 आहेत आणि कला शिक्षक 1 आणि संगीत शिक्षक 1 आणि क्रीडा शिक्षक 1. अच्छा, म्हणजे हे तुम्ही रोज कला शिक्षक, संगीत शिक्षक जे आहेत ते रोज येतात, रोज शिकत? हो, रोज येतात ते रेग्युलर. तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे आहे ते आकाशवाणी केंद्रावर कधी झालेले होते? तुमचे किती हे झालेले होते? आमच्या 3 वेळा मुलींनी आमचे गाण्याचं प्रदर्शन तिथे आकाशवाणी केंद्रावरती केलेलं आहे. आणि आता इथेही आपण बघायला गेलं तर मुली जवळजवळ एक 15-20 गाणी आरामात म्हणू शकतात. आणि आम्हाला सांस्कृतिक स्पर्धेमध्ये देखील दरवर्षी प्रथम क्रमांक मतिमंद प्रवर्गामधून आमच्या शाळेला पहिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. अच्छा, बघा आता इथं तुम्ही जर पाहिलं तर इकडे माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, इकडे जे आहे ते इथं दिसतंय इकडे आपल्याला कशा पद्धतीने जे आहे तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. चांगल्या पद्धतीने जे आहे तिथे प्रशिक्षण दिलेलं दिसतंय. इथं बघा, इकडे दाखवा कॅमेरा. बघा इकडे बघा, सगळे म्हणजे जे आहे ते इथं पुस्तक दिसते, वह्या दिसतात. अशा अनेक ठिकाणी जे आहे इथं दिसतंय. तिथं बारके लेकरं जे आहे ते खेळ दिसतात. हे काय आहे मॅडम? हे बघा शकता तुम्ही इथं
हे बघा हे जे आहे ती अशा पद्धतीने जे आहे ते आपण जशी बाराखडी म्हणतो त्या पद्धतीने जे आहे तिथं दाखवलं जातं. काय नेमकं मॅडम आता चित्रांच्या माध्यमातून जर त्यांना या अक्षराची ओळख करून दिली, अच्छा आता त्यांना समजलं की एखादी गोष्ट सांगितली छत्री किंवा छ म्हणून सांगितलं तर त्यांना समजत नाही, अच्छा परंतु हे जे चित्र दाखवलं तर त्यांना लवकर समजतं, म्हणून या फ्लॅश कार्डचा जास्त वापर केला जातो. अच्छा म्हणजे हे फ्लॅश काढून असं कळतंय की चित्र दाखवलं तर त्यांना कळतं. चित्रांच्या माध्यमातून त्यांची आकलन शक्ती म्हणजे कमी असल्यामुळे त्यांची ग्रास्पिंग पॉवर तेवढी नसते की आपण एखादं फक्त अक्षर सांगितलं की लगेच त्या अक्षराची ओळख व्हावी, अच्छा. परंतु तुम्ही जर चित्र दाखवलं की तर लगेच ओळखू अच्छा शकता, म्हणजे चित्र दाखवल्यानंतर ते ओळखत लगेच ओळखू शकतात. बरं बघा. रिपिटेशनची पण गरज पडते, वारंवार त्यांना सांग. आता जर सांगितलं आणि 2 तासांनी विचारलं तर ते विसरून जातात, अच्छा त्यामुळे चित्र दाखवलं की ते लगेच ओळखतात. चित्र दाखवलं की लगेच त्यांच्या लक्षात येतं. लगेच ओळखतात. अच्छा बघा बघू शकता तुम्ही इथं आता आपण पलीकडल्या रूम मध्ये जाणार आहेत. नेमकं कशा पद्धतीने जे आहे ते इथं प्रशिक्षण दिलं जातं ते आपण पाहिलं इकडं. तिकडं पण आपण गेलेलो होतो, तिकडे पण पाहिलेलं आहे. एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे तिथं प्रशिक्षण दिलं जाते आणि इथं 14 ते 15 शिक्षक आहेत ना? 10. अच्छा म्हणजे 13 ते 14 इथे शिक्षक आहेत. आपण जाऊया आता तिकडल्या रूम मध्ये. चला मॅडम तिकडल्या रूम मध्ये मला दाखव. बघा इथं आपण आता पलीकडल्या इथं जे आहे ती कक्षामध्ये जे आहे ते चाललेलो आहोत इथं. अच्छा हे कशाचं आहे रे? सर ही फिजिओथेरपीची रूम आहे. आता आपण याचं बघू शकतात की ही जी ग्रिल दिसते आपल्याला, ज्या मुलींना चालता येत नाही, परंतु काही मुली अशा आहेत की स्वतः चालण्याचा प्रयत्न करतात, तर ह्या इथं त्यांना ग्रीप येते हाताला पकडल्यानंतर, आणि असं बॅलन्स जे त्यांचा असतो समतोल साधण्याचा, तो बॅलन्स करून त्या मुली तिथपर्यंत जाऊ शकतात. अच्छा. असा त्यांचा सतत सराव घेतला जातो याचा वापर करून. याचा वापर करून त्यांना म्हणजे सराव घेतला जातो. सराव घेतला जातो म्हणजे बॅलन्स त्यांचा समतोल साधला जावा, अच्छा. हा त्याच्या मागचा हेतू आहे. अच्छा आणि हे कशा पद्धतीने आहे? हे दिसतंय वॉकर आहेत ज्या मुलींना समजा म्हणजे त्याचं चालता येत नाही. आता आमच्याकडे एक मुलगी होती सर, ती जवळजवळ 3 वर्ष बेड रिडन होती, नंदिनी नावाची. अच्छा तिला म्हणजे गेवराईला सापडली ती पेट्रोल पंपावर, तिला ट्रक मधून टाकून दिलेलं होतं. अच्छा 3 वर्ष ती पूर्ण म्हणजे जखमा वगैरे होत्या शरीराला, पूर्ण बेड रिडन होती, परंतु वॉकरच्या साहाय्याने आम्ही तिला सराव करून आता ती स्वतःच्या पायाने चालू शकते. अच्छा म्हणजे स्वतःच्या पायाने आता चालू शकते. चालू शकते. अच्छा हे काय आहे इकडे? हे जे आहे ते सायकल सारखं दिसतं, नेमकं काय? ज्या मुलीचे समजा वजन ओव्हरवेट आहे, काही मेडिसिन त्यांचं ओव्हरवेट होतं किंवा काही मुलीचं ओव्हरवेट असल्यामुळे त्यांना ते सायकलिंगचा आणि त्यांचे पायाचे व्यायाम व्हावेत, हाताचा व्यायाम व्हावा, त्यासाठी ते सायकलिंगचा वापर केला जातो. अच्छा ते ही जी चेअर आहे ही सीपीची चेअर आहे. ज्या मुलींना आता समजा त्यांचे म्हणजे मानेला त्यांना हे नसतं, ग्रास नसते, ते होल्ड करता येत नाही, नेक त्यांना होल्ड करता येत नाही किंवा हेड होल्ड करता येत नाही, त्यांची म्हणजे असं मान हलते, त्या मुलींना इथं बॅलन्स करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यांना इथं बसवलं जातं आणि असा सराव करून म्हणजे त्यांच्या पायांना पण इथे ग्रिप येते, त्यांचा बॅलन्स पण होतो आणि त्यांच्या हेड जी खाली होतं म्हणजे ऍडजस्ट होऊ शकते. हा तर त्यांचं हेड बॅलन्स व्हावा त्यासाठीच वापर केला जातो. हे करताय ना तुम्ही जे आहे ते इथं करताय तुम्ही हे म्हणजे हे करताना ते स्वतः मनानं करतायत का त्यासाठी पण काय? नाही, त्यांना काही मुली येतात त्यांना करता येत नाही, म्हणजे अशा बहुविकलांग मुली ज्या आहेत ते जवळजवळ तीव्र कॅटेगरी मधल्या असल्यामुळे ते स्वतः करू शकत नाही, तर विशेष शिक्षक आमचे त्यांना एक म्हणजे करण्यासाठी सहाय्य करतात. अच्छा बघा तुम्ही पाहू हे बॉल कशाचा आहे? हे राहिलं याच्यावरती देखील मुलींना बॅलन्स करण्यासाठीच आहे, आणि ज्या मुली सिटिंग टॉलरन्स ज्यांना नसतो की सतत त्या इकडून तिकडे फिरतात असं करतात, त्याच्यावरती त्यांना जर बसवलं आणि त्याचा समतोल पण होतो आणि त्याचं सिटिंग टॉलरन्स पण वाढतो, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. अच्छा बघा इथं जे आहे ते आपण धाराशिव पासून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेली जी आहे ती मतिमंद मुलीची शाळा जी आहे तिथे पोहोचलेलो होतो आपण, आणि इथं आपण माहिती जाणून घेतलेली आहे की नेमकं कशा पद्धतीची शाळा आहे आणि कशी चालते आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या शाळेमध्ये जे आहे ते कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, कशा पद्धतीचा आहार दिला जातो आणि कशा पद्धतीने जे आहे ते त्यांच्यावर उपचार केला जातो, अशा अनेक ठिकाणी गोष्टी होत्या जे आपण जाणून घेतलेल्या आहेत. आपल्याला मॅडम होते आपल्यासोबत आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथं जे आहे ते बऱ्यापैकी जे आहे ते इथं चांगल्या पद्धतीने जे आहे तिथे चालतंय. तर मॅडम मला सांगा हे जे तुमचं जे चालतंय सगळं हे कशा पद्धतीने आणि कशाच्या संदर्भातून चालतंय? म्हणजे आता आमचे जे संस्थाचालक आहेत ते शहाजी चव्हाण त्यांचं नाव आहे, आणि त्यांच्या अंतर्गत अंडर ही संस्था चालू आहे. अच्छा नाही ह्याचं जे आहे ते खर्च वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने चालतो? आता कसं आहे, प्रत्येक मुलीला इथं शासनाचं अनुदान मिळतं, परंतु म्हणजे शासनाच्या अनुदानावरती आता कसं आहे, आपण आपल्या घरातल्या मुलींचा सांभाळ करताना आपल्याला माहिती आहे किती खर्च येतो, आणि या तर मुली आहेत, मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे, त्यांच्या आरोग्याचा खर्च आहे, त्यांचा रोजचा दैनंदिन खर्च आहे, बऱ्याच मुलींना मेडिसिन चालू असतात, आणि समजा आपल्या इथं जिल्हा रुग्णालयामध्ये जर काही व्यवस्था नसली त्यांच्या म्हणजे हेल्थ चेकअपची, तर आम्हाला प्रायव्हेटमध्ये देखील त्यांना दाखल करावं लागतं. अशासाठी मग इतर म्हणजे जे डोनर वगैरे असतात त्यांची आम्ही मदत घेतो. अच्छा म्हणजे हे इथं जे आहे त्या शाळेसाठी कुणी येऊन
मदत करतो का तुम्ही मदत मागण्यासाठी बाहेर कुठे जाताय? आणि बरेच लोक सर आता आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामधले बरेच दानशूर लोक जे आहेत त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं आणि त्यांच्या घरातले जे कार्यक्रम असतात, एखाद्या मुलाचा वाढदिवस आहे किंवा कोणाची पुण्यतिथी आहे, ते तिथं बाहेर कुठेही खर्च न करता या मुलींना अन्नदान करतात किंवा काही वस्तू स्वरूपात वगैरे ते देणगी देतात. देत आहेत देणगी? हो, देतात. अच्छा. आता मला सांगा मॅडम, आता मी जी व्हिडिओ जे बघतोय, जे बघत असतील नागरिक, त्यांच्यासाठी काय सांगसाल तुम्ही नेमकं? त्यांच्यासाठी सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जी विशेष मुलं आहेत, आता आपण जी नॉर्मल मुलं आहेत ती देखील शिकतात, परंतु या मुलांचा विकास जरी सावकाश पद्धतीने होत असला तरी या मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की ही मतिमंद मुलं आहे किंवा हे इतरांपेक्षा वेगळं आहे असा नसून ही विशेष मुलं आहेत, यांचाही विकास होतो, सावकाश होतो, परंतु ही मुलंही आपल्यासारखेच त्यांच्यामध्ये कौशल्य असतात आणि त्यांच्या म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यामध्ये इतरांचंही आपण एक आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन या मुलांसाठी काही सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू मॅडम, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. बघू शकता तुम्ही आता ह्याच्या पाठीमागे ह्याच्या बाजूला जे आहे ती फाईल मेकर आणि पार्लर अशा पद्धतीचे दोन काय मॅडम तिकडं फाईल मेकिंग वर्कशॉप आणि पार्लर असे 2 प्रोजेक्ट आमच्या इथे चालतात. जे 18 वर्षांच्या पुढच्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही ते प्रशिक्षण दिलं जातं इथं. अच्छा, ते बघू शकताय तुम्ही इथं पार्लर आणि दुसरं काय म्हणलं? फाईल मेकिंग वर्कशॉप असं इथं चाललं जात आहे. पलीकडल्या साईडला ते आहे, तिकडे जाणार आहे. तर आता चला तिकडे जाऊया आपण. बघू शकता तुम्ही आता इकडे आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपण. इथं काय आहे मॅडम हे फाईल मेकिंग वर्कशॉप आहे. ज्या 18 वर्षांच्या पुढच्या वयोगटातल्या मुली असतात त्यांच्यासाठी आम्ही हे त्यांना फाईल बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ह्या फाईलला आता म्हणजे आम्हाला बरीच मागणी येत आहे की समजा पतसंस्था आहेत, काही SBIच्या बँका आहेत, सोलापूर अशा ठिकाणी या फाईलला मागणी येते आणि त्याच्या मागणीनुसार आम्ही त्यांना हे म्हणजे उपलब्ध करून दिलं जातं. अच्छा, म्हणजे हे कोणापासून बनवलं जातं? आता हे आम्ही मटेरियल आधी आम्ही रॉ मटेरियल घेतो आणि या मुलींना मग त्या मशीनवरती हे प्रशिक्षण दिलं जातं. अच्छा, हे किती मुली करतायत? आता जवळजवळ एक 15-20 मुली जवळजवळ कार्यशाळेमध्ये म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या गटाच्या मुली 35 आहेत, पण त्या सगळ्या मुली करत नाहीत, तरी देखील एक 25-30 मुली आता हे बनवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. अच्छा, ह्याच्यापासून जे रुपये येतात, पैसे येतात, त्याचं काय करतात? त्याच्यासाठी आम्ही मुलींना पुढचा एखादा उपक्रम राबवतो. जसं की आपण तुम्ही इथे बघू शकता. आता याचं जे आम्ही म्हणले आधी की याचं प्रॉफिट किंवा याचा नफा तोटा काय झाला, हा उद्देश नसून या मुलींचे कलागुण इतरांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावेत, लोकांना यांची माहिती व्हावी, हा आमचा मेन उद्देश असतो. एखाद्या उपक्रमातून एखादं प्रॉफिट झालं तर आम्ही त्याच्यासाठी पुढचा उपक्रम राबवतो. अच्छा, म्हणजे ह्याच्यापासून जे प्रॉफिट होईल त्यापासून पुढला उपक्रम राबवला जातो. अच्छा, हे कशासाठी मशीन आहे? हे देखील याच्यावरती ते फाईलला म्हणजे आपण हे बघू शकता याच्यासाठी ते मशीनचा वापर केला जातो. म्हणजे हे जपण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बरोबर. हो. अच्छा, हे जे गणपती जे बनवलेले आहेत तुम्ही इकडे दाखवा पाठीमाग इथं जे आहेत तिथे गणपती बनवलेले आहेत, हे कोणी बनवलेले आहेत? सर आमच्याकडे कला शिक्षक आहेत, त्यांच्या प्रशिक्षणाखाली या मुलींनी हे गणपती बनवले आहेत आणि पूर्ण हे बॉम्बे मातीपासून बनवलेले असतात. पूर्ण पर्यावरणपूरक गणपती आहेत. आपण घरी देखील याचं विसर्जन करू शकतो, म्हणजे एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन त्याचं विसर्जन करू शकतो. नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो, यांना कुठले म्हणजे केमिकल युक्त नसतात ते. आणि ह्याचे आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये स्टॉल देखील लावतो. अच्छा, स्टॉल लावतो? हो, स्टॉल सेंट्रल बिल्डिंग, बार्शी नाका, गणपती फेस्टिवल मध्ये ह्याचे आधी 2 दिवस स्टॉल लागलेले असतात. अच्छा, बघू शकता तुम्ही इथं गणपती देखील एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ते मुली बनवत आहेत. म्हणजे त्यांचं खरं तर जेवढं कौतुक करचाल तेवढंच कमी आहे त्यांच्यासाठी. तर इथं पाठीमागे दाखवा इकडे हे कलर दिलेला आहे ना त्यांना? हो, हे कलर दिलेले आहेत. याची प्रोसेस खूप मोठी असते. आधी माती भिजू घालणं, ती माती मळून घेणं, त्याची म्हणजे मातीपासून मग ती साच्यामध्ये भरणं, इथं पासून त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. अच्छा, म्हणजे ते प्रशिक्षण देऊन जे आहे ते इथं अशा पद्धतीने जे आता हे तयार झालेले आहे? हो, हे तयार झालेले गणपती. हे वर्षामध्ये किती करतात तुम्ही? जवळजवळ आमच्याकडे कधी 200, 250, 300 पर्यंत होतात गणपती. हा, आता हे जे तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे त्याच्या बाजूला जे आहे ते पार्लर आहे ना, तर तिथं काय केलं जातं? तिथं जे आहे ते पार्लरचं आम्ही प्रोजेक्ट चालू केलेला आहे. आमच्याकडे 2 जे शिक्षक आहेत त्यांनी स्वतः आधी पार्लरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे प्रमाणपत्र आहे. आणि त्याच्यानंतर ते आम्ही मुलींना ट्रेन केलं. म्हणजे त्याच्या मागचं काय व्हायचं की बाहेरून एखादा पुरुष न्हावी इथे बोलावा लागायचा आम्हाला, आणि मग त्यांच्याकडून मुलींचे केस कट करणं हे आम्हाला मग ते रिस्की वाटले. त्याच्यापेक्षा मुलींचे काही वर्तन समस्या निर्माण होतात. पण हा विचार करून आम्ही मुलींना स्वतः ट्रेन केलं. जवळ 7-8 मुली आता बेसिक केस कट करण्यापासूनचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या स्वतः मुली करू शकतात. अच्छा, त्याच्यासाठी जे आहे तिथं तुम्ही पार्लर चालू केलं? हो, बरोबर. हो. आता ह्या पार्लर मध्ये ह्यांना कोणी प्रशिक्षण देतं?
एक आहेत आमच्याकडे विशेष शिक्षक आहेत पोपळे मॅडम आणि आणखीन एक आहेत नीता ढगे मॅडम. त्या दोघींनी या मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे. अच्छा, इथं दिलेलं आहे प्रशिक्षण. हो. अच्छा, आता किती मुलं इथं जे आहे ते ट्रेन झालेले आहेत? जवळजवळ 7-8 मुली ट्रेन झालेल्या आहेत सर. पूर्ण हे तुम्ही इथे बघू शकता वातानुकूलित आम्ही आणि त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आपण बघू शकता ह्याच्या उद्घाटनासाठी आपल्याकडे ह्या अंजू शेंडे मॅडम आल्या होत्या. त्या म्हणजे न्यायाधीश होत्या त्या. अच्छा. त्यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे. अच्छा, बघू शकता. हे फोटो बघा तुम्ही बघू शकता मुलींचे प्रशिक्षण देताना. हे मुली बेसिक म्हणजे म्हणजे केस कट करण्यापर्यंत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. अच्छा, त्या करू शकतात. अच्छा, म्हणजे ह्या पद्धतीने जे आहे तिथं करू शकतात. आता 8 ते 9 मुली जे आहेत ते इथं घेतले प्रशिक्षण घेतलेलं आहे. झालेलं आहे. हो, अच्छा. बरोबर आहे. अच्छा, बघू शकता तुम्ही हो इथलं कशा पद्धतीने जे आहे तिथं प्रशिक्षण दिलं जातं. इथं बघू शकता तुम्ही इथं हे मुली जे आहेत ती या शाळेमधले आहेत. हो, या शाळेमधले. या शाळेमधले बघा, या शाळेमधले मुली आहेत मग आणि ह्याने जे आहे तिथं प्रशिक्षण देत आहेत. तर इथं चांगल्या पद्धतीने जे आहे ती प्रशिक्षण दिलेलं दिसतंय. अशा पद्धतीने जे आहे तिथं इकडे दाखवा माझ्या पाठीमागं. अशा पद्धतीने आता हे जे लावलेले आहेत मॅडम, हे अशा पद्धतीने ते कटिंग करत आहेत सगळं. नाही सर, एवढं त्यांना म्हणजे इतकं सुपिरियर नाही जमत, पण त्या बेसिक करू शकतात. राऊंड कट वगैरे, स्ट्रेट कट, राऊंड कट करू शकतात. आणि आमच्याकडे आता काही शिक्षक पण आहेत, त्या सुद्धा येऊन इथं मुलींना म्हणजे शिक्षकांना येण्याचा मागचा उद्देश काय, त्यांना आपण समजा 20 रुपये दिले तर ते 20 रुपयामधून तू 10 रुपये परत दिले तर तुला किती रुपये परत द्यावे लागतात किंवा तुझ्याजवळ किती जमा राहतात, हा व्यवहार त्यांना कळावा. जे आपण म्हणतो जीवनावश्यक कौशल्य, हा व्यवहार त्यांना कळावा. त्याची नोंद ठेवतात मग त्या मुली, किती 30 रुपये आले, 20 रुपये आले, आपण किती 10 रुपये परत केले. हा एक छोटासा व्यवहार त्यांना कळावा म्हणून आम्ही त्याच्या मागचाही हा एक उद्देश आहे. अच्छा, बघू शकता तुम्ही इथं ह्याच्या मागचा असा उद्देश आहे की त्यांना एक व्यवहार काढावा म्हणून त्यांनी जे आहे ते इथं प्रशिक्षण देत आहेत. आपण पूर्ण शाळेमध्ये जे आहे ते जाऊन आपण बघितलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीने जे आहे ते तिथं धाराशिव पासून 4 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे ते आळणी या शिवारामध्ये येते ना. हा, आळणी या ठिकाणी जे आहे तिथं मतिमंद जे आहे ते मुलींची शाळा इथं आपण इथं आलेलो होतो आणि इथं जे आहे ते कशा पद्धतीनं इथं प्रशिक्षण दिलं जातं, कशा पद्धतीने ह्यांना आहार दिला जातो, कशा पद्धतीने जे आहे ते ह्यांचा सांभाळ केला जातो. ही शाळा जी आहे ती धाराशिव पासून विमानतळाला जे रोड जातो त्या रोड पासून जे आहे ती थोड्याच अंतरावर जे आहे ती मध्ये शाळा आहे. आणि ह्या शाळेमध्ये जे आहे ती अनेक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि हे शाळा एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ती 120 जी मुली आहेत त्यांच्यावर जे आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ केला जातो. 13 ते 14 इथे शिक्षक आहेत. त्याच्यामध्ये लेडीज किती आहेत मॅडम त्याच्यामध्ये? सर्व स्टाफ सर म्हणजे 40 एक महिला आहेत इथं, 5 ते 6 फक्त अच्छा, 40 इथं महिला आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी. 40 महिला आहेत आणि 4 ते 5 जे आहेत ती जेंट्स आहेत. जेणेकरून जेंट्स पण लागतो नाही असं नाही, अचानकपणे अर्ध्या रात्रीपणे जर काही गरज पडली तर त्याच्यामुळे जे आहे ते 4 ते 5 इथं जेंट्स आहेत आणि 40 महिला इथं आहेत. इथं कर्मचारी जे काम करतायत बघा, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे कशा पद्धतीने जे आहे तिथं कामकाज चालू असतं, कशा पद्धतीने इथं त्या लेकरांसोबत जे आहे ते सांभाळ केला जातो. आम्ही पण तुम्हाला आवाहन करतो एक वेळेस नक्कीच जे आहे ते ह्या मतिमंद शाळेमध्ये जे आहे ते एक वेळेस नक्कीच भेट द्यावी अशी मी तुम्हाला आवाहन करतो. बघा, मी कसा वाटला विषय नक्कीच कळवा. असे काही वेगवेगळे विषय तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन सलील शेख सोबत मी अल्ताफ मुलानी, धाराशिव.